हॅलो. काल आपण ग्रुप सीचा रिव्हिजनसाठी काही क्वेश्चन्स घेतले होते. आज आपण पुढचे काही प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न बघणार आजचा, फिलॅरियासिसची रक्तचाचणीकरिता कोणता सर्वोत्तम वेळ आहे? तर पहिले तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की फिलॅरियासिस हा जो आजार आहे हा कशामुळे होतो? तर हा कृमीजन्य आजार आहे. कृमी तर कोणत्या कृमी? गोल कृमी, ज्याला आपण म्हणतो नेमॅटोड किंवा राऊंड वॉर्म म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण राऊंड वॉर्म म्हणतो किंवा हा नेमॅटोड. आलं लक्षात? यस. तर हे याच्यापासून होणारा आजार आहे गोलकृमी. गोलकृमी पण कोणती? विस्चेरिया बॅनक्रॉफ्टाय. कोणती आहे ती गोलकृमी? विस्चेरिया, इथे लिहून देत आहे नाव, ब्रॅनक्रॉफ्टाय. या कृमीपासून हा आजार होतो. तर हे कृमी जी आहे ना, हे मनुष्यापर्यंत कोणाद्वारे पोहोचवलं जातं? लक्षात ठेवा, जेव्हा एखादे जंतू आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक वाहक लागत असेल तर अशा आजारांना आपण म्हणतो वेक्टर बोर्न डिझिजेस. एक वाहक, वेक्टर कोण आहे ते वाहक कोण आहे? मच्छर. तर मच्छरद्वारे हा जंतू विस्चेरिया बॅनक्रॉफ्टायचा जंतू आपल्यापर्यंत पोहोचवला जातो रक्तामध्ये, आणि याच्यामुळे कोणता आजार होतो? फिलॅरियासिस. आणि मच्छर फिमेल ॲनोमलस, मादी मच्छर, ॲनोफिलस किंवा क्युलेक्स. ठीक आहे. तर हे मच्छर या विस्चेरिया बॅनक्रॉफ्टायला रक्तात आणतो आणि मग हा आजार होतो. तर याचा रक्तातली चाचणी की हे जंतू शोधण्यासाठी ही चाचणी कधी केली जाते? मिडनाईटमध्ये. कधी केली जाते? मध्यरात्री, मिडनाईट. का बरं? कारण की हा जो जंतू आहे ना, हा शरीरात ॲक्टिव्ह कधी असतो? जास्त रात्री असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? नॉक्टर्नल. नॉक्टर्नल म्हणजेच काय? रात्री. नॉक्टर्नल पिरियॉडिसिटी. हा पूर्ण दिवस सुप्त असतो, रात्री हा शरीरात फिरत असतो. ह्याच वेळेस कधी तुम्ही रक्ताची तपासणी केली तर ही चाचणी लक्षात येते आणि फिलॅरियासिस हा आजार आहे हे समजतं. ओके. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. आता नेक्स्ट, आणि बघा, हा जो आजार आहे ना फिलॅरियासिस, हा ट्रॉपिकल डिझीज आहे. उष्णकटिबंधीय क्षेत्रात बस तुम्हाला काय बघायला मिळेल? हा आजार बघायला मिळतो. आणि आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये याचे पेशंट्स क्वचित जास्त आहे. बिहार, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, केरळला, या राज्यांमध्ये याचे पेशंट्स बहुतेक जास्त बघायला मिळतात. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. योग्य जोड्या लावा. आता इथे विषाणू, व्हायरसेस दिलेले आहेत काही, आणि हे पसरण्याचे माध्यम कोणते? हे व्हायरस जसं ए, बी, डी आणि सी. हेपॅटायटिस हा जो व्हायरस आहे ना, हा शेल मासे खाल्ल्यामुळे काय होतो? हा व्हायरस शरीरात पोचतो. तर याच्यावर तुमचं उत्तर येऊन जात आहे ऑप्शन 1 इज द आन्सर. सो दिस इज व्हेरी स्पेसिफिक. आता हेपॅटायटिस बी हा आजार जो आहे ना, हा दूषित वीर्य म्हणजेच इन्फेक्टेड जो पण हे सीमेन असेल ना त्याच्यामुळे आणि रक्तामुळे. तर हे सेक्शुअल कॉन्टॅक्ट, लक्षात ठेवा, लैंगिक जेव्हा हे होतं, कॉन्टॅक्ट येणार, सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतो, त्यावेळेस पण हेपॅटायटिस बी पसरतो, हे लक्षात ठेवणार. हेपॅटायटिस जी पसरतो दूषित रक्ताद्वारे, इन्फेक्टेड ब्लड. समजा एखाद्या माणसाला हा आजार असेल हेपॅटायटिस, त्याच्या शरीरात हेपॅटायटिस डीचं व्हायरस असेल, पण त्याचंच रक्त एखाद्या म्हणजे ज्याचं आरोग्य चांगलं त्याला दिलं तरी हा हेपॅटायटिस बी त्याच्यामध्ये जाऊ शकतो, तो दूषित रक्ताद्वारे. आणि हेपॅटायटिस सी हा जातो दूषित इंजेक्शनच्या सुयांद्वारे. ओके. तो ऑप्शन 1 इज द आन्सर. इथे मी तुम्हाला एक काम देणार आहे ना, हेपॅटायटिसच्या लसी आहेत का, आणि त्या लसी कशा दिल्या जातात, किंवा कोणती लस कशासाठी येते, ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगणार. एक व्हेरी सिम्पल. आता अयोग्य पर्याय निवडा. ठीक आहे. चुकीचे विचारला आहे. तर वनस्पती पेशी पूर्णक्षम असतात? यस, पूर्णक्षम असतात वनस्पतीच्या पेशी. यस, दे आर टोटिपोटेंट. यस, बरोबर आहे. लक्षात ठेवा, टोटिपोटेंट म्हणजेच काय? टोटल. पूर्णक्षम म्हणजेच काय? वनस्पतीची तुम्ही कोणती पण एक पेशी काढली ना, याच्यामध्ये पूर्ण वनस्पती तयार करण्याची काय असते? क्षमता असते. एक पेशीपासून संपूर्ण वनस्पती तयार करू शकते, म्हणून याला आपण म्हणतो पूर्णक्षम. तर वनस्पतीच्या पेशी कशा असतात? टोटिपोटेंट असतात. पण तेच प्राणीच्या पेशी टोटिपोटेंट नसतात, दे आर प्लुरिपोटेंट. आणि लक्षात का? कारण की प्राणी पेशींच्या फक्त जायगोट, युगमक मधल्या ज्या पेशी असतात ना, त्याच काय असतात? टोटिपोटेंट असतात. त्याच्यानंतरच्या पेशी काय होऊन जातात? प्लुरिपोटेंट. प्लुरिपोटेंट म्हणजेच काय? ती एक पेशी एक कोणता तरी अवयव तयार करू शकते, पूर्ण सजीव तयार करू शकणार नाही. पण वनस्पतीचं तसं नसतं, दे आर पूर्णक्षम, टोटिपोटेंट. राईट. तर हे बरोबर आहे. वनस्पतीच्या फक्त विभाजित पेशी पूर्णक्षम असतात का? नाही. संपूर्ण पेशीच पूर्णक्षम असतात, फक्त विभाजित नाही. विभाजित म्हणजेच काय? मेरिस्टेमॅटिक
टिश्यू हेच पूर्णाक्षर नसतात, म्हणून हे चुकीचं आहे. रसवाहिनी, रसवाहिनीपेक्षा इथे जलवाहिनी लिहा, ही प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. या ऊतीपासून लाकूड मिळतो. झायलम टिश्यूज पासून लाकूड मिळतो का? यस. लक्षात ठेवा, जलवाहिनी ज्या ऊती असतात ना वनस्पतीच्या, त्याच्यापासून काय मिळत असतो, ते काय त्या बनतात शेवटी लाकूड. आलं लक्षात. आणि जे पण रसवाहिनी ऊती असतात ज्याला आपण फ्लोएम म्हणतात, आलं लक्षात. रसवाहिनीपासून काय मिळतात तुम्हाला? तंतू, फायबर्स, बास्ट फायबर्स, ज्याला आपण म्हणतो बास्ट फायबर्स. जसं ताग, जूट, जूटचे, अंबाडीचे, हेम्प, फ्लेक्स, हे सगळे काय आहे? हेम्प, फ्लेक्स, आलं लक्षात. अंबाडीचे ताग हे सगळे काय आहेत? फ्लोएम आहे. फ्लोएम रसवाहिनी आहे. ओके, तर हे पण बरोबर आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वनस्पतीत स्ट्रोमामध्ये होते. तर बघा, फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया वनस्पतीत स्ट्रोमामध्ये होते का? पहिले तर तुम्हाला स्ट्रोमा काय हे माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे की जी पण क्लोरोप्लास्ट असतो, तुम्हाला माहिती आहे क्लोरोप्लास्ट है ना. येस, तर क्लोरोप्लास्ट हा जो जिथे क्लोरोफिल पिगमेंट असतो, तर यामध्ये दोन भाग असतात. या क्लोरोप्लास्टचे दोन भाग असतात. एक असतो स्ट्रोमा आणि एक असतो, इंग्लिशमध्ये पण त्याला स्ट्रोमाज म्हणतात, आणि एक भाग असतो ग्रॅनम. स्ट्रोमा हा एक द्रव स्वरूपातला भाग असतो, आलं लक्षात. स्ट्रोमा आणि ग्रॅनम हे इथे काय असतं ना, की असे चक्ती चक्ती सारखे रचलेले असतात, ज्याला आपण काय म्हणतो? थायलॉकॉइड्स. अशी एक रचना असते ग्रॅनम मध्ये, त्याला आपण म्हणतो थायलॉकॉइड्स. आणि या थायलॉकॉइड्स मध्ये खरं काय असतो? क्लोरोफिल असतो. काय असतो? क्लोरोफिल. म्हणून स्ट्रोमा मध्ये नाही होत प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया, कुठे होत असते? ग्रॅनम मध्ये. तर हे बरोबर आहे, राईट. सो हे पण म्हणजे स्ट्रोमा मध्ये होते नाही, तर हे चुकीचं आहे. तर उत्तर तुमचं काय येणार? ब आणि ड हे चुकीचं आहे. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य विधान निवडा. योग्य. मायकोप्लाझ्मा सर्वात छोटे सजीव पेशी आहेत. येस, मायकोप्लाझ्मा है ना, ही सगळ्यात छोटी सजीव पेशी आहे. हे एकदम बरोबर आहे. आलं लक्षात. सगळ्यात मोठी पेशी कोणाची म्हटली जाते? ऑस्ट्रिचचा अंड, राईट. या आता मायकोप्लाझ्मा याची पेशी भित्तिका कायटिनने बनलेली असते? नाही, मायकोप्लाझ्मा हा पेशी भित्तिका नसते, त्याला सेल वॉल नसते, त्याला पेशी भित्तिकाच नसते. म्हणून कायटिनची असेल का? बिलकुल नाही. तर हे काय आहे? हे तुमचं चुकीचं आहे. लक्षात ठेवा, कायटिनची पेशी भित्तिका कोणाची बनलेली असते? कवक. कवक जे असतात ना, त्यांची पेशी भित्तिका कशाने बनलेली असते? कायटिनची बनलेली असते. आणि काही जे सजीव आहे आपले, जसं अँथ्रोपोडा या फायलमचे काही सजीव आहे ना, यांचं पण जो कवच असतो ना, याच्यामध्ये कायटिन असतो. सो हे लक्षात ठेवायचं. तर हे ब हे चुकीचं आहे. मायकोप्लाझ्मा PPLO या नावानेही ओळखलं जातं. यस, मायकोप्लाझ्माला PPLO या नावाने पण ओळखलं जातं. आता PPLO चा लॉंग फॉर्म काय आहे? काय आहे? प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. मी काय म्हणते आहे? प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम ह्या नावाने पण मायकोप्लाझ्मा ही ओळखलं जातं. का? कारण की हा जो बघा निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, निमोनिया तुम्हाला श्वसनाचा आजार माहिती आहे, आणि मायकोप्लाझ्मा हा पण आहे ना, खास करून हा खूप पॅथोजेनिक असतो. हा खूप आजार म्हणजे शरीरात तयार करत असतो. तर हे खास करून श्वसन संस्थेवर जास्त प्रादुर्भाव करतो. तर PPLO. मायकोप्लाझ्मा याला बायोलॉजिकल पझल म्हणूनही ओळखलं जातं. यस, इट इज अ बायोलॉजिकल पझल. आलं लक्षात. ओके, सो हे पण बरोबर आहे. का बायोलॉजिकल पझल म्हटलं जातं? का? कारण की इतकं सूक्ष्म आहे, त्याच्यात याला पेशी भित्तिका पण नाही आहे, आणि याला जेव्हा एखाद्याला याचं इन्फेक्शन झालं ना, तर हे लवकर बरं पण होत नाही. का? कारण पेशी भित्तिका नसल्यामुळे याच्यावर कोणतेच अँटीबायोटिक काम करत नाही लवकर. ओके, सो अ, क आणि ड हे काय आहे? बरोबर आहे. कारण ब हे चुकीचं आहे, कारण याला पेशी भित्तिका नसते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. काही पॉईंट्स याच्यातनं तुम्ही नोट डाऊन करून ठेवणार. आता बॉमन्स कॅप्सूल आणि लूप ऑफ हॅनले हे शरीरातील कोणत्या अवयवचे भाग आहे? कोणत्या अवयवचे भाग आहे? कमॉन. बॉमन्स कॅप्सूल आणि लूप ऑफ हॅनले हे कधी तुम्ही उत्सर्जन संस्था वाचली असेल, किडनी वाचलं असेल. आणि लक्षात, किडनीचं एक बेसिक युनिट आपण म्हणतो नेफ्रॉन. काय म्हणतो? नेफ्रॉन. आणि नेफ्रॉनचं जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर, रचना बघितली असेल ना, तर रचना बघत असताना आपण एक भाग असं बघतो बघा, एक कॅप्सूल सारखी रचना बघतो, बरोबर? अशी कॅप्सूल सारखी रचना बघतो. येस, तर हा काय आहे? हा जी कॅप्सूल सारखी रचना, याला आपण म्हणतो बॉमन्स कॅप्सूल. आणि याच्या आतमध्ये अशा पूर्ण केशवाहिनींचा
गुच्छ असतो त्याला म्हटलं जातं ग्लोमेरुलस. काय म्हटलं जातं? ग्लोमेरुलस. आणि या एकंदरीत या पूर्ण भागाला म्हणजे बोमेन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस या एकंदरीत काय एक पूर्ण शब्द काय वापरलं जातं? माल्फिजियन बॉडी. काय म्हटलं जातं याला? माल्फिजियन बॉडी. मी बोलते काय त्याच्याकडे लक्ष द्या आणि लिहित चला. ठीक आहे, ओके. तर हे बरोबर आहे. तो येस, बॉमेन्स कॅप्सूल नेफ्रॉनचा हा भाग. आणि इथून पुढे जे ट्यूब्स जातात ना, लक्षात ठेवा, तर यात तुम्ही बघतात ना की एक असा एक वळसा जातो, बरोबर. हा एक असा, ही मी किडनी नाही काढली हा नेफ्रॉनचा एक भाग सांगते तुम्हाला. आणि हा असा एक भाग खाली वरती जातो, याला आपण म्हणतो हॅनलेचा वळसा, लूप ऑफ हॅनले. आलं लक्षात? येस. तर हे कोणाचा भाग आहे? वृक्क. वृक्क म्हणजे तुमची किडनी, कारण नेफ्रॉनचा भाग आहे. नेफ्रॉनची रचना मी दाखवते तुम्हाला. येस, ठीक आहे. सो ओके, चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. गर्भवती महिलांना त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या घेण्यास शिफारस करतात, खास करून पहिल्या तिमाहीत, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, पहिल्या म्हणजे 3 महिन्यात. ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे देतात, किंवा तुम्हाला लक्षात आलं असेल कधी तुम्ही का घरात बघितले असेल काही स्त्रिया, किंवा तुम्ही स्त्री असेल आणि मॅरिड असाल, बेबी असेल, तर फर्स्ट 3 मंथमध्ये तुम्हाला फॉलिक ॲसिडचे टॅबलेट्स दिल्या जातात. येस, फॉलिक ॲसिडचे टॅबलेट्स दिल्या जातात. आणि हिमेटॉनिक्स रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या जातात. येस. तर तुम्हाला माहिती आहे की ज्या पण आपल्या हिरव्या भाजीपाले जे असतात याच्यामध्ये कोणाचे प्रमाण असतं? फॉलिक ॲसिड समृद्ध असतं, जे कशावर कार्य करतं हे कशासाठी महत्त्वाचं असतं? जे DNA संश्लेषणासाठी आवश्यक असतं, जे DNA संश्लेषण करतं आणि याच्यामुळे जो पण बेबी असेल तो हेल्दी होतो. क्लिअर? सो ऑप्शन 3 इज द आन्सर. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट. ह्याचाच क्वेश्चन असं पण विचारला जाऊ शकतो की गर्भवती महिलांना पहिल्या तिमाहीत कोणते औषधं दिले जातात, तर त्याच्यामध्ये एक कॉमन असणार आहे फॉलिक ॲसिड. ओके, चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील योग्य विधाने निवडा. ओके. अरिस्टॉटलला वनस्पतीशास्त्राचे जनक म्हणतात. योग्य आहे काय? अरिस्टॉटलला वनस्पतीशास्त्राचे म्हणतात का? नाही, प्राणीशास्त्राचे म्हणतात ना, झुलॉजीचे जनक म्हटलं जातं, बरोबर. येस. सो हे चुकीचं आहे. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद पॅरिसमध्ये सन 1867 मध्ये भरली. येस, दिस इज राईट. प्रकाशीय श्वसनाचा फोटो रेस्पिरेशनचा शोध डॉयनर व तिजो, आलं लक्षात, यांनी लावला आहे. येस, डायनर पेक्षा इथे तुम्ही डीकर, हे स्पेलिंग व्यवस्थित नाही आहे, आणि टिओ, येस, यांनी लावलेला आहे. येस, डिकर आणि टिओ यांनी लावलेला आहे, हे पण बरोबर आहे. फोटो रेस्पिरेशन काय असते हे मी तुम्हाला सांगेल. आणि थिओफ्रेस्टसला प्राणीशास्त्राचे जनक म्हणतात का? नाही, याला वनस्पतीशास्त्राचे जनक म्हणतात. म्हणून योग्य फक्त ब आणि क आहे, तर ब आणि क सोडून इतर अयोग्य. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. आता इथे लक्षात ठेवा, इथे तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजेच फोटो रेस्पिरेशन म्हणजेच काय. कधी तुम्हाला फोटो रेस्पिरेशनवरच, प्रकाशीय श्वसनावरच प्रश्न कधी विचारला गेला तर बघा, प्रकाश संश्लेषण प्रक्रियामध्ये आपण काय बघतो ना, प्रकाश संश्लेषण प्रक्रियामध्ये की CO2 घेतला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो. एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते आहे. पण फोटो रेस्पिरेशन मध्ये काय असतं ना, की वनस्पती ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साईड सोडते, उलट आहे. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण आणि प्रकाशीय शोषण हे दोघं पण प्रक्रिया विरुद्ध कार्य करते, आलं लक्षात. आणि फोटो रेस्पिरेशन पण वनस्पतीसाठी महत्त्वाची असते काही का, कारण ही लिमिट करते वनस्पतीच्या वाढीला. ओके. तर प्रकाशीय श्वसन याच्यामध्ये वनस्पती ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, आणि याच्यामध्ये तो एक एन्झाईमचा वापर करतो, तो म्हणजे रुबिस्को. कोणत्या एन्झाईमचा वापर करतो? रुबिस्को, जे प्रकाश संश्लेषण मध्ये पण हा करत असतो. प्रकाश संश्लेषण प्रक्रियामध्ये CO2 घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे पण एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. सो इथे फक्त ब आणि क हे योग्य आहे. ओके. आता नेक्स्ट याच्याकडे जाऊयात आपण. नेक्स्ट, योग्य विधान ओळखा. आज जरा मोठे क्वेश्चन्स घेतले आहेत मी, जेणेकरून तुमच्या एखाद्या एक सेशनमध्ये तरी ॲटलिस्ट हा सेशन असं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक समाधान असायला पाहिजे की मी जेवढं वेळ दिलं मला काहीतरी कंटेंट भेटला. ओके. आणि मला हे पण सांगणार की किती नवीन कंटेंट तुम्हाला माझ्या सेशन्समधनं भेटते हे पण मला नक्की कळवा. ओके. आता नेक्स्ट, योग्य विधान ओळखा, पण नक्की मला मेसेज करत जा. जे पण काय तुमचा फीडबॅक असेल हे नक्की मला कमेंटद्वारे कळवत जा. राईट.
मॉर्फिन हे ओपियम पॉपिया वनस्पतीपासून मिळवतात. यस, मॉर्फिन हे ओपियम, ओपियम म्हणजेच काय, खसखस जे आपण म्हणतो ना तसं असतं हे, त्यातनं मॉर्फिन हे काढलं जातो. आणि मॉर्फिन हे एक मोठ्या आपण म्हणतो ना हाय ग्रेड पेन किलर आहे, वेदनानाशक आहे मॉर्फिन. ज्यावेळेस सगळे पेन किलर काम करायला सोडतं ना त्यावेळेस मॉर्फिन दिलं जातं, लक्षात ठेवा. ट्रान्सक्युलायझर्स या औषधी गटाचा वापर ताणतणाव यासारख्या मानसिक आजारासाठी करतात. यस, जसं तुम्हाला माहीत असेल झोपेच्या गोळ्या म्हणतात की नाही, याचं झोपेच्या गोळ्याला वैज्ञानिक भाषामध्ये हा शब्द वापरला जातो, ट्रान्सक्युलायझर्स. हे बरोबर आहे. यस, सॅल्वर्सन हे शोधले गेलेले पहिले अँटीबायोटिक औषध. यस, सॅल्वर्सन हा शोधला गेलेला पहिला अँटीबायोटिक. आता बघा, तुम्हाला अँटीबायोटिक म्हटलं, प्रतिजैविक म्हटले जातं, तर तुम्हाला अलेक्झांडर फ्लेमिंग पण आठवतं, आलं लक्षात. अलेक्झांडर फ्लेमिंग आणि पॉल एरलिच हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, राईट. इथे लिहिते आहे मी, बघा, पॉल एनरिच, आलं लक्षात, एरलिच, एक मिनटं, एरलिच, हां, आणि अलेक्झांडर फ्लेमिंग, इथे मी अलेक्झांडर फ्लेमिंग लिहिते, राईट. येस, कारण तुम्हाला आता वर्ष घेऊन प्रश्न विचारले जातात. पॉल एनरिच यांनी 1910च्या कालावधीमध्ये, लक्षात ठेवा, अर्सेनिक हा जो मूलद्रव्य तुम्हाला माहिती आहे, हा एक मूलद्रव्य अर्सेनिकचा वापर करून एक औषध तयार केलं होतं, ते म्हणजे सॅल्वर्सन. आणि हा औषध कशासाठी इफेक्टिव्ह होता, कोणत्या आजारासाठी तयार केला गेला होता, सिफिलिस. कोणत्या आजारासाठी, सिफिलिस. आणि हा सिफिलिस हा जीवाणूजन्य आजार आहे. कोणत्या जीवाणूपासून होतो हा, ट्रेपोनेमा पॅलिडम. कोणता जीवाणू, हे नाव सगळे माहीत असतील आता आय थिंक तुम्हाला, ट्रेपोनेमा पॅलिडम, कारण तुम्ही ज्यावेळेस किंगडम मोनेरा वाचतात त्यावेळेस हा शब्द येतो. तर या जीवाणूपासनं सिफिलिस हा आजार होतो, आणि सिफिलिसच्या आजाराला बरं करण्यासाठी सॅल्वर्सन हा अर्सेनिक हा मूलद्रव्य वापर करून हा अँटीबायोटिक तयार करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. याला अजून कधी तुम्हाला हा सॅल्वर्सनच्या जागी तुम्हाला फक्त कधी असं विचारलं की बुलेट, मॅजिक बुलेट कोणाला म्हटलं जातं, मॅजिक बुलेट का, कारण त्यावेळेस हा आजार खूप होता आणि या औषधाने बऱ्याच जणांना बरं केलं म्हणून याला मॅजिक बुलेट पण म्हणतात. किंवा याला संयुग किंवा कंपाऊंड, कंपाऊंड 606 या नावाने पण ओळखलं जातं हे औषध, ठीक आहे. येस, आता तुम्ही म्हणणार मॅम अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पण पहिला प्रतिजैविक तुम्ही असं पण वाचतात. यस, पण यांनी जो तयार केला होता अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1929 मध्ये. आणि अलेक्झांडर फ्लेमिंगने कोणता तयार केला होता प्रतिजैविक, पेनिसिलियम. कोणता तयार केला होता, पेनिसिलिन, ज्याला आता आपण म्हणतो. आणि पेनिसिलिन हे एक कवक होतं, पेनिसिलियम, या कवक पासनं त्यांनी हा प्रतिजैविक तयार केलं होतं, आलं लक्षात. तर हे बायोलॉजिकल ओरिजिनचा आहे, जैविक घटकापासून हे तयार झालं आहे, आणि हे एक मूलद्रव्यापासून हा अँटीबायोटिक तयार झाला. ते हे फरक लक्षात ठेवणार, प्रश्न जेव्हा विचारला जाईल तर लक्षात ठेवा. आणि सॅल्वर्सन हा पहिलाच आहे ना, बिकॉज वर्ष बघा 1900 ॲक्च्युली 7 पासून ते 10 पर्यंतचा हा कालावधीमध्ये हे आलेला आहे. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, असे छोटे छोटे मायन्यूट फरक असतो, ठीक आहे. हृदयविकाराविरुद्ध ॲस्प्रिन ह्या औषधाचा वापर केला जातो. यस, है ना, ती तुम्ही पिक्चरमध्ये पण बघितलं असेल, कोणाला झटका येतो मग तो एक गोळी टाकतो लगेच बरा होतो, तर ती गोळी कोणती असते, ॲस्प्रिन, किंवा याला डिस्प्रिन नावाने पण ओळखलं जातं. आणि हे ॲस्प्रिन काय करतं ना, की समजा रक्त घोटलेला असेल, रक्त जाड किंवा गोठून गेलेला असेल, थिक झालेला असेल, तर या रक्ताला हे पातळ करण्याचं काम करतं, आलं लक्षात, रक्त पातळ करण्याचं काम करतं ॲस्प्रिन. येस, तर हे सगळं बरोबर आहे, म्हणून ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके, चलो, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण. बघा, माझे लेक्चर्स जरा थोडेसे डिटेल असतात पण व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, कारण की प्रश्न पण तुम्हाला तसेच असतात. मी काही क्वेश्चन सोपे पण घेतलेले आहे. आळूच्या पानाची भाजी खाताना, बरोबर, आळूचे पानं कोलोकासिया पण याला आपण म्हणतो, याचे पात्रे पण बनवतात, भजी पण बनवतात. याची भाजी खात असताना घसा खवखवल्यासारखा अनुभव येतो. आळूच्या पानातील कोणत्या घटकामुळे असं होतं, तर आळूचे पान जे असतात ना याच्यामध्ये काय असतं की ज्याच्यामुळे तुम्हाला असं खरखरतं, दॅट इज कॅल्शियम ऑक्झलेट. कॅल्शियम ऑक्झलेट हे जो असतो ना हा एक स्फटिक स्वरूपात असतो. हा आळूच्या पानामध्ये कोणत्या स्वरूपात असतो, क्रिस्टलाइन स्वरूपात असतो. आणि हे क्रिस्टलाइन म्हणजे हे टोकदार असतील, असे डोळ्याने आपल्याला दिसत नाही पण हे क्रिस्टल्स आहेत, आणि हे जेव्हा स्फटिक तुमच्या गळ्यामध्ये अडकले तर हे आपल्याला कसं होतं, खवखवल्यासारखं होतं. तर व्हेरी सिंपल क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, चलो नेक्स्ट. आता हृदयाचे ठोके खालील पैकी कोणाद्वारे नियंत्रित केले जाते, कोण याला कंट्रोल करतो, जे पण आपले हार्टबीट्स आहे.
ते बघा, हार्टबीट्स हे अनैच्छिक क्रिया आहे ना, अनैच्छिक क्रिया आहे ना, इनव्हॉलेंटरी. आपण याला कंट्रोल करतो आहो का, की मला जेव्हा वाटलंय की मी बंद करते ठोके, असं नाही. कंटिन्युअस झोपेत असताना, अभ्यास करत असताना, काही सगळ्या क्रिया करत असताना ठोके चालू आहेत. हे अनैच्छिक क्रिया आहेत ना. तुमचं श्वसन, हे सगळे अनैच्छिक क्रिया आहेत. अनैच्छिक क्रियेला नियंत्रित कोण करत असतो? मस्तिष्क पुच्छ, मेड्युला ऑब्लॉंगेटा. आलं लक्षात? मेड्युला ऑब्लॉंगेटा. तर याचं उत्तर काय असणार आहे? मस्तिष्क पुच्छ. तर इथे अनैच्छिक क्रिया कधी असा पण प्रश्न आला तर कोण कंट्रोल करतं मेंदूचा भाग? मेड्युला ऑब्लॉंगेटा. आलं लक्षात? ठीक आहे. हे तुमचं श्वसनाचं दर, शिंक येणे, भूक, आपलं ठोकायचं, हे सगळं हे नियंत्रित करत असतो. म्हणून ज्या वेळेस ॲक्सिडेंट होतो आणि मेंदूच्या समजा ह्या भागाला कधी इजा झाली तर मनुष्य ऑन द स्पॉट पण एक्सपायर होत असतो. राईट. नेक्स्ट आता, आकुंचन व प्रसरण पावणे हा स्नायूचा मुख्य गुणधर्म असून, बरोबर आहे ना, स्नायूचे मसल्स असतात हे कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतात. त्यासाठी हे आकुंचन आणि प्रसरणासाठी कोणती प्रथिने आवश्यक असतात? कोणते प्रोटीन्स आहे जे हे आकुंचन आणि प्रसरण घडून आणतात? तर ते कोणते आहे? ॲक्टिन आणि मायोसिन. ओके नाही. आता बघा, हिमोग्लोबिन मायोग्लोबिनचं काम काय आहे ना? ऑक्सिजनचं वहन करणं है ना. मायोसिन तर हे आहे, पण हा हिमोग्लोबिन आहे त्याच्यामुळे हे येत नाही. आलं लक्षात? ॲक्टिन आणि मायोसिन. आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, ॲक्टिन आणि मायोसिन. हे बघा, जी पण आपले स्नायू असतात ना, याच्यावर 2 प्रकारचे पट्टे असतात. किती पट्टे असतात? 2 प्रकारचे पट्टे असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बँड. स्नायूमध्ये एक असतो आय बँड आणि एक असतो ए बँड. आलं लक्षात? एक आता इथे मी ए बँड आणि एक असतो आय बँड असे असतात. आलं लक्षात? आय बँड जो असतो ना, हा कोणाने बनलेला असतो? हा बनलेला असतो ॲक्टिनने. कशाने बनलेला असतो? हा ॲक्टिनने. आणि ॲक्टिनचा जो बँड असतो ना, हा जो पट्टा असतो ना, हा कसा असतो? थिन, हा पातळ पट्टा असतो. आलं लक्षात? आणि ए बँड जो असतो हा कशाने बनलेला असतो? मायोसिनने. कशाने बनलेला असतो हा ए बँड? मायोसिनने. आणि हा पट्टा कसा असतो? जाड असतो. हे एक लक्षात ठेवणार तुम्ही. तर कधी तुम्हाला ॲक्टिन, मायोसिन, आय आणि ए असं पण विचारलं जाऊ शकतो की पट्टे कोणते असतात? आय बँड आणि ए बँड. आय बँड ॲक्टिन, ए बँड मायोसिन. ओके. आणि याच्यामुळे काय होतं? यांना कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन पण म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. माझ्या अक्षराकडे जाऊ नका, मी बोलते त्याच्याकडे लक्षात ठेवून लिहून घ्या. ओके. चलो, क्लिअर सगळ्यांना? चलो, नेक्स्ट क्वेश्चन काय असेल तर मला नक्की सांगत चला. मध्ये मध्ये क्वेश्चन्स थोडे डिफिकल्ट घेतले आहे, पण कधी तुम्ही ग्रुप सीचा पेपरचा अनालिसिस केलं तर ग्रुप सी मध्ये विज्ञान अवघड विचारलं जातं, साधं विचारलं जात नाही. ओके. खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. अयोग्य, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. ठीक आहे. येस. हरित द्रव्ये हे 7 प्रकारचे असतात. येस, 7 प्रकारचे आहेत. क्लोरोफिल कोणते कोणते आहेत? बघा, क्लोरोफिल, आता मी इथे फक्त क्लोरोफिल असं लिहिते. क्लोरोफिल ए असतो. येस. बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे. बरोबर. किती झाले हे? 6 झाले. बरोबर. अजून एक क्लोरोफिल असतो ज्याला आपण म्हणतो प्रोटोक्लोरोफिल. काय म्हटलं जातं त्याला? प्रोटोक्लोरोफिल. तसे 7 प्रकारचे क्लोरोफिल वनस्पतीमध्ये बघायला मिळतील. क्लिअर सगळ्यांना? येस. ओके. आता कधी तुम्हाला इन केस क्लोरोफिलचा फॉर्म्युला विचारला गेला, प्रत्येक क्लोरोफिलचा असं फक्त आलं की क्लोरोफिलचा खालीलपैकी सूत्र कोणता? तर बघा, क्लोरोफिल हे याचं सूत्र कधी विचारलं तर हे आहे C55H72O5N4. आणि तुम्हाला माहिती आहे याला मॅग्नेशियम लागतं, तर Mg. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ क्लोरोफिल. विचारला जाऊ शकतो. C55H72O5N4Mg. क्लिअर? सो दिस इज द आन्सर. ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. हे झालं क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे महत्त्वाचे व जास्त प्रमाणात आढळतात. यस, हे प्रत्येक वनस्पतीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आलं लक्षात? क्लोरोफिल सी, डी, ई हे उच्च वनस्पतीमध्ये आढळतं तर नाही. सी, डी, ई हे उच्च वनस्पतीमध्ये न आढळता हे कोणामध्ये आढळतात? तुम्हाला कशामध्ये बघायला मिळते? ही शैवाळ, हो की नाही, काही जीवाणू यांच्यामध्ये बघायला मिळेल. यस, है ना. सी, डी, ई.
हे उच्च वनस्पतीमध्ये बघायला भेटत नाही, म्हणून हे काय आहे, चूक आहे. ठीक आहे. क्लोरोफिल ए हे सर्व प्रकाश संश्लेषित सजीवांमध्ये आढळतं. यस, प्रत्येक प्रकाश संश्लेषण करणारे सजीवमध्ये क्लोरोफिल ए हा कॉमन असतो. आलं लक्षात. आणि क्लोरोफिल ए आणि बी हे हायर प्लांट्स, मोठे जे वनस्पती झाड असतात त्यांच्यामध्ये ए आणि बी आढळतं. छोटे जसं थॅलोफायटा, ब्रायोफायटा ह्या वनस्पतीचे गट ह्यांच्यामध्ये सी डी ई हे क्लोरोफिल आढळतो. समजलं क्लिअर सगळ्यांना? यस. सो याच्यामध्ये अयोग्य विधान कोणतं असणार आहे? ऑप्शन 3 इज द आन्सर. अयोग्य आहे, कारण उच्च वनस्पतीमध्ये नाही, ते शैवाल, जीवाणू यांच्यामध्ये बघायला मिळेल. ओके. नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. अयोग्य विधान निवडा. एकच मिनिट हा, जरा वेट. अयोग्य विधान निवडा. मूत्राचा पीएच साधारण 6 असतो. युरिनचा जो पीएच आहे ना, हा साधारण 6, साधारण 6 आपण विचारात घेतो. ॲक्च्युली युरिनचा पीएच हा कोणाच्या दरम्यान असतो ना, 4.5 ते 8च्या दरम्यान असतो. तर 6 आपण घेऊ शकतो. येस. मूत्राचा पिवळा रंग युरोक्रोममुळे असतो. येस, युरोक्रोममुळे आपल्या युरिनला कोणता, बघा पिवळा रंग असा एकदम का डार्क पिवळा नसतो, असा पेल लाईट कलरचा असतो युरोक्रोम. आणि युरोक्रोम हा जो पण रंगद्रव्य आहे ना, हा रक्त जेव्हा तुटला, लक्षात ठेवा, आपल्या लाल रक्तपेशी जेव्हा ब्रेकडाऊन होतात, ह्या जेव्हा नष्ट होतात ना, त्यावेळेस हा पिगमेंट तयार होत असतो. तर हे पण बरोबर आहे. मूत्रामध्ये 90% पाणी, आणि लक्षात 5% युरिया आणि 5% उरलेले पदार्थ असतात. नाही, हे चुकीचं आहे. लक्षात. रक्तामध्ये लक्षात ठेवा 90% पाणी आहे, लक्षात. पण बाकी उर्वरित किती आहे? युरियाचे प्रमाण किती असते? 2%. आलं लक्षात. येस. त्याच्यानंतर याच्यात दुसरं काय दिलेलं आहे? उरलेले पदार्थ मध्ये जसं आपण म्हणणार ना की आपल्या युरिनमधनं बाहेर काय पडतं, अजून याच्यावर पण एकदा क्वेश्चन विचारला आहे, तर ते काय बाहेर पडतो? क्रिएटिनिन. काय बाहेर पडतो? क्रिएटिनिन. याचे प्रमाण असतं. अमोनियाचे प्रमाण असतो. आलं लक्षात. युरिक ॲसिडचे प्रमाण असते. युरिक ॲसिडचे प्रमाण किती असते युरिनमध्ये? 0.03%. अमोनियाचे प्रमाण 0.05%. क्रिएटिनचे प्रमाण 0.1%. लक्षात आहे. हे एकंदरीत युरिया 2% आणि उर्वरित हे सगळे घटक असतात, त्याच्यामुळे हे चुकीचं ठरतं. ओके. माणसाचे शरीर रोज जवळपास 25 ग्रॅम ते 30 ग्रॅम युरिया बाहेर काढतो. तर हे पण बरोबर आहे, एवढं युरिया बाहेर पडला जातो. तर याच्यात अयोग्य विधान कोणतं आहे? ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके. चलो, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. वेट. कधी कधी माझा लॅपटॉप काय होतं, पुढेच शिफ्ट होत नाही यार. वेट. ओहो, वेट. वाय वेट. झालं. शरीरातील काही महत्त्वाचे द्रावणाचा समूहानुसार क्रम लावा. आय थिंक अशा प्रकारचा प्रश्न ऑलरेडी विचारला आहे, पण हे आपण सतत विचारत असतो म्हणून मी हे घेतलेलं आहे. ठीक आहे. तर जास्त ते कमी सामू पीएच. ठीक आहे. कोणाचं जास्त पीएच असेल याच्यामध्ये हे आपण आता बघूयात. राईट. आता तुम्हाला माहिती आहे स्पर्म, वीर्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सीमेन. लक्ष. सीमेनचं हे किती असतो? 7.5 to 8 पीएच असते याची पीएच केवढी असते? येस. त्याच्यानंतर ब्लड, आपलं रक्त. लक्षात. रक्ताचा पीएच केवढा असतो? 7.35 to 7.45 पर्यंत अल्कलाईन असतं. येस. त्याच्यानंतर आपली लाळ. येस, लाळ, त्याचा पीएच काय असतो? 6.8, म्हणजे टुवर्ड्स ॲसिडिक, एकदम ॲसिडिक नाही आहे पण. येस. आणि त्याच्यानंतर जठर रस, ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक ज्यूस,
याच्यामध्ये SCl असतो ना, SCl असतो त्याच्यामुळे याचा pH खूप कमी असतो, 2 ॲसिडिक असतो, बरोबर. तर याच्यावरनं तुमचं उत्तर काय येतं, ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, सो pH वरनं हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. पुढील पैकी योग्य पर्याय निवडा. हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो. ठीक आहे, आता बघा, जास्त झाल्यामुळे ज्या वेळेस HBचे प्रमाण आलं लक्षात जास्त असतो, आलं लक्षात, त्यावेळेस कोणता आजार होतो, पॉलिसायथेमिया. आता हा रोग ॲक्च्युली तसं पण तुम्हाला माहिती आहे की जे पण आपल्या हिमोग्लोबिनचे प्रमाण ज्यावेळेस आपण जिम करतो, एक्सरसाइज करतो, ट्रेकिंग करतो, त्यावेळेस याचे प्रमाण नॅचरली वाढून जातं. आलं लक्षात का, कारण की त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची जास्त गरज असते, त्याच्यामुळे आपलं शरीर ऑटोमॅटिक त्याला वाढवत असतं. ह्या कंडिशनला आपण म्हणतो पॉलिसायथेमिया नॅचरली. लाल रक्तपेशीचे प्रमाण कमी झाल्यामुळे इरिथ्रोसायटोपेनिया नावाचा रोग होतो. येस, ज्या वेळेस हे लाल रक्तपेशी कमी झाल्या, RBCs काय झाल्या तुमच्या, कमी झाल्या, तर याला आपण म्हणतो इरिथ्रोसायटोपेनिया. तुम्हाला माहिती आहे RBCला अजून दुसरं काय नावाने ओळखलं जातं, इरिथ्रोसाइट्स. RBC लाल रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी काय नावाने अजून ओळखलं जातं, इरिथ्रोसाइट्स. आणि इरिथ्रोसाइट्सची संख्या कमी झाली तर याला आपण म्हणतो इरिथ्रोसायटोपेनिया. आणि बघा, लाल रक्तपेशीचं दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट. सफेद रक्तपेशी जे आहेत, व्हाईट ब्लड सेल्सचं दुसरं नाव आहे ल्युकोसाइट्स. आणि रक्तपट्टिका किंवा त्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो, प्लेटलेट्सचं दुसरं नाव आहे थ्रोम्बोसाइट्स. तर हे नाव पण लक्षात ठेवा. आता नेक्स्ट, रक्तपट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्याला थ्रोम्बोसाइट्स पण म्हणतो. प्रमाण जास्त झाल्यामुळे थ्रोम्बोसायटोपेनिया नावाचा रोग होतो. तर बघा, रक्तपट्टिका प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्यामुळे, जास्त नाही, कमी झाल्यामुळे हा रोग होत असतो. म्हणून हे काय आहे, चुकीचं आहे. तर क हे चुकीचं आहे, योग्य काय आहे, अ आणि ब. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके, चलो. आणि हा ऐका, माझं ॲप्लिकेशन माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, नसेल माहीत तर राणी जैन MPSC ट्युटोरियल्स जो यूट्यूबचं नाव आहे ना, त्याच नावाने प्ले स्टोअरवरनं तुम्ही राणी जैन MPSC ट्युटोरियल्स हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. माझे आता कोर्सेस येणार आहे, भूगोल, विज्ञान, सगळं, प्रिलिम्स, कंबाईन्स, प्रिलिम्स, मेन्स, राज्यसेवा, कंबाईन्स. आणि दुसरी गोष्ट, फॉरेस्ट्रीचा मेन्सचा जो सिलेबस आहे पेपर 2, त्याचा पण कोर्स आपला लॉन्च होणार आहे. तर नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. आणि दुसरी गोष्ट, माझा चॅनल लिंक शेअर करत चला. जे फक्त लेक्चर बघत असेल आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर यार सबस्क्राईब पण करून द्या, लाईक बटन पण दाबून द्या, आम्हाला पण मोटिवेशन मिळतं. आम्ही पण हे सगळं क्वेश्चन्स काढायला किती वेळ जातो. मी काय हे क्वेश्चन्स डायरेक्ट घेतलेले नाही आहे, कॉपी नाही केलेले आहेत, हे बनवले आहेत स्वतःहून. सो एक मोटिवेशन असायला पाहिजे, कधी आम्ही एवढी मेहनत करून घेत आहोत तर, है ना. येस, चलो. आता फळे व फुलावर ह्या किरणांचा सौम्य मारा करून कोणाची, फळांची किंवा यांची उत्पादकता वाढवता येते. कोणती किरणांचा मारा मारला जातो, गॅमा किरण. गॅमा किरणांचं जेव्हा फुलं व फळांवर मारा करतात तर याच्यामुळे काय होते, फळांची उत्पादकता वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते, लक्षात ठेवा. तर गॅमा किरणमुळे काय होतं ना, तुम्हाला माहीत असेल की म्युटेशन हे एक माहिती आहे शब्द, सायन्समध्ये वाचलं असेल तुम्ही, परिवर्तन, उत्परिवर्तन पण म्हणतात त्याला, म्युटेशन. एखादीची पेशी असेल, समजा ही एक पेशी आहे नॉर्मल, राईट, याच्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. या किरणांच्या मारामुळे काय होतं ना, की ह्या पेशीची पूर्ण एक म्हणतात ना, गुणधर्म बदलतात आणि एक नवीन पेशी सारखी रचना तयार होते. काही गुणधर्म बदलतात आणि नवीन पेशी तयार होते, याला आपण म्हणतो उत्परिवर्तन. आणि नवीन याचे जे गुणधर्म होते या पेशीचे, त्याच्यापेक्षा याचे थोडे वेगळे गुणधर्म असतात, आले लक्षात. तर काही वेळेस हे चांगले गुणधर्म पण येत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला फळांची उत्पादकता वाढताना दिसते, फुलांची प्रत वाढताना दिसते, आले लक्षात. यस, ते हे एक लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच की हे जे पण फळे व फुलांचे जी पण, आता समजा उत्पादकता वाढण्यासाठी का मदत करते, की जेवेळेस आपण शेतामधनं हे माल काढतो तर याच्यामुळे ज्यावेळेस याचा मारा मारला जातो तर हे लवकर खराब होत नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, गॅमा किरण. ओके, चलो. आता नेक्स्ट, चुकीची जोडी निवडा.
ठीक आहे. EEG इलेक्ट्रोएन्केफेलोग्राफी ही टेस्ट असते बघा. EEG ही कशासाठी केली जाते? मेंदू तपासण्यासाठी, मेंदू कसं कार्य करत आहे हे तपासण्यासाठी ही तपासणी केली जाते. ECG हृदयाची तपासणी केली जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्राम तुम्ही बघितलं असेल ना, हृदय असं 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 असतं बघा पूर्ण. येस. आणि असे सरळ, हे काय दर्शवते? आपण जिवंत आहे. सरळ झाली मेलो, राईट. ECG ही हृदय, ठीक आहे. आणि हे कधी तुम्हाला हा असा एक विचारला गेला, इन केस असा कधी प्रश्न विचारला गेला तर हे PQRST हे जे पण तुम्ही ECG पाहतात ना हृदयाचं, तर हे असंच असतं की नाही? हा एक इंटरवेल असतो. PQRST हा एक इंटरवेल असतो आणि मग पुढचा परत PQRST लाईक दिस. हा याच्यावर क्वेश्चन विचारतात. हा येस. त्याच्यानंतर इलेक्ट्रोऑक्युलोग्राफी डोळा तपासण्यासाठी हे केलं जातं. इलेक्ट्रोमायोग्राम्स हे हाडं नाही, हे तुमचे स्नायू तपासण्यासाठी, स्नायूची किती स्ट्रेंथ आहे, किती वीक झाले आहेत लक्षात, हे तपासण्यासाठी EMG ची तपासणी करतात. म्हणून चौथं हे चुकीचं आहेत. ओके चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण आता. रॅफ्लेसिया ही सर्वात मोठ्या फुलाची एक वनस्पती, ती ह्या प्रकारची वनस्पती आहे बघा. रॅफ्लेसिया हा जगातला सगळ्यात मोठा फूल समजला जातो लक्षात. येस. आणि हा कोणत्या प्रकारचा फूल आहे? परोपजीवी, पॅरासायटिक. कसा आहे हा? परोपजीवी. आणि हा रूट वरनं हा कसा आहे? याला म्हणजे कोणत्या प्रकारचा आहे हा? रूट पॅरासायटिक म्हणजे याचे जे पण मूळ असतील ना ते कोणावर तरी आधार घेऊन जगत असतील. ठीक आहे. आता इथे अजून एक लक्षात ठेवायचं आहे ना, इथे आपण एक बघा, रॅफ्लेसिया हा जगातला सर्वात मोठा फूल आहे, पण अजून जगातला अजून एक मोठा जो फूल आहे जो भारतामध्ये आढळतो, लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कॉर्प्स फ्लावर. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. हा आपल्या भारतामध्ये केरळा लक्षात, ह्या राज्यात गुरुकुला, लक्षात ठेवा, ह्या करंट मध्ये होता. ऍक्च्युली करंट मध्ये खूप, आता 2016-17 ची गोष्ट आहे, पण स्टील विचारलं जाऊ शकतो, कारण की हा जो फूल आहे ना 9 वर्षानंतर एकदा फुलतो. तर हा आता 16-17 मध्ये फुलला होता, आता पुढे येणार. तर गुरुकुला बॉटॅनिकल गार्डन जी आहे तिथे हा फूल आहे, कर्स फ्लावर. तर हा पण जगातला सगळ्यात मोठा फूल समजला जातो. वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर लक्षात, हा पण काय आहे? वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर. हा सिंगल, म्हणजे कधी याच्यामध्ये दोघांमध्ये फरक विचारला ना, रॅफ्लेसिया आणि कॉर्स फ्लावर, तर रॅफ्लेसिया जो आहे ना हा असे अनेक पानं मिळून आहे तयार झाल्याने, हा एक सिंगल फ्लावर आहे. ठीक आहे. तर हे एक पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, इतर ऑप्शन जे आपण बघतो, कीटकभक्षी वनस्पती, कार्निवोर्स. कीटकभक्षी वनस्पती जे कीटकांना खातात, याचा व्हिडिओ वाटल्यास मी ग्रुपवर शेअर करेल तुम्हाला. ते कोणतं आहे? व्हीनस फ्लायट्रॅप. कसं खातात हे मी तुम्हाला दाखवेल, याचा एक व्हिडिओ. व्हीनस फ्लायट्रॅप लक्षात. त्याच्यानंतर ड्रोसेरा लक्षात. अजून कोणते आहेत जे कीटकभक्षी वनस्पती आहे, कार्निवोर्स, की जे दुसऱ्या किड्यांना खाता? ब्लॅडर वॉट. हे सगळे नावं लिहून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पीचर, येल्लो पीचर प्लांट, येल्लो पीचर, कोब्रा लिली, हे सगळे काय आहेत? कोब्रा लिली. त्याच्यानंतर बटर वॉट. हे नाव खूप आहे, पण हे सगळे नाव माहित असायला पाहिजे हो तुम्हाला. आलं लक्षात? ओके. सो हे सगळे कीटकभक्षी, की जे बघा, आपल्याला माहिती आहे की वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करते, ते स्वयंपोषी असतात. पण काही वनस्पती हा परपोषी असतात, दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. तर हे कीटकांना खातात, हे परोपजीवी आहे, पॅरासायटिक. ओके चलो, क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या घटकापैकी MRI चा मुख्य आधार बनतो? MRI मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग ही टेस्टिंग केली जाते ना लक्षात. सीटी स्कॅन नंतर MRI ही मॅग्नेटिक फील्डचा वापर करून आपल्या शरीरातली रचना बघितली जाते. तर हे आपल्या शरीरात असं कोणता भाग आहे की ज्याच्यामुळे हा MRI काम करू शकतो, किंवा आपण ते फोटो काढू शकतो, स्कॅन करू शकतो? तर ते म्हणजेच हायड्रोजन. ते म्हणजेच काय आहे? हायड्रोजन. आपल्याला माहिती आहे की आपलं जो शरीर आहे 75% आपल्या शरीरात काय? पाणी आहे, आणि पाणीमध्ये काय असतं? हायड्रोजन. आलं लक्षात? येस. ओके. तर या हायड्रोजन मध्ये तुम्हाला माहिती आहे एकच प्रोटॉन असतो,
आणि एकच इलेक्ट्रॉन असतो, बरोबर. आता आपल्या शरीरात एवढं कधी हायड्रोजन आहे, तर प्रोटॉन आणि मॅग्नेटिक जी फील्ड असते, आलं लक्षात, या मॅग्नेटिक फील्डमुळे ही प्रोटॉनची रचना म्हणजे हे एक ठिकाणी जमा होतात आणि याच्यामुळे तो स्कॅन होऊ शकतो. मी हे डिटेल आता नाही तुम्हाला समजू शकते, पण एवढं एक लक्षात ठेवा, हायड्रोजन मुख्य आधार काय आहे, हायड्रोजन. ओके, चलो सो नेक्स्ट आता पाठ करून घ्या वाटलेस हा पॉइंट. ओके, आता खालीलपैकी कोणते सर्वात अख्खूड गुणसूत्र आहे. सी दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन अगेन. कोणते अख्खूड गुणसूत्र आहे. शॉर्ट क्रोमोझोम. येस, आता पहिले तर इथे तुम्हाला माहित असायला पाहिजे की क्रोमोझोम्सच्या आपल्या शरीरात किती जोड्या आहेत. 23 पेअर्स. किती जोड्या आहेत, 23 जोड्या आहेत ना, 23 जोड्या आहेत. त्यापैकी 22 जोड्या आहेत, याला आपण काय म्हणतो, ऑटोझोम्स है ना. सोमॅटिक म्हणजेच की हे आपल्या शरीरातले सगळे जे गुणधर्म आहे त्याच्याकडे लक्ष देतात. आणि एक जी जोडी आहे, ठीक आहे, ती काय आहे, याला आपण सेक्स क्रोमोझोम्स म्हणतो. काय म्हणतो, कारण की ह्या क्रोमोझोम्समुळे XX असेल किंवा XY असेल. पुरुष मुलगा असेल तर त्याच्यामध्ये ही जोडी XY असेल, मुलगी असेल तर त्याच्यामध्ये ही जोडी कोणती असेल, XX. तर याच्यामुळे काय ठरत असतो, लिंग ठरत असतो, राईट. तर हे जे 22 जोड्या आहेत ना, तर खालीलपैकी कोणते सर्वात अख्खूड गुणसूत्र आहे. अख्खूड, सगळ्यात अख्खूड कोणता गुणसूत्र आहे, तर तो आहे 21वा. तो कोणता आहे, 21वा हा जो गुणसूत्र आहे हा खूप आखूड आहे. आता गुणसूत्र म्हटलं तर हे आखूड कस काय, का, कारण की हे कशाने बनलेले असतात गुणसूत्र, न्यूक्लियोटाइडने बनलेले असतात. आता इथे काय आहे हे मी तुम्हाला एवढं सांगणार नाही, हे माझ्या कोर्सेसमध्ये बघा किंवा सेशन्स होतील ऑफलाईन तेव्हा तुम्ही बघा, ठीक आहे. तर हे किती न्यूक्लियोटाइड्सने बनलेले असतात, ते असतात 48 मिलियन, 48 कोटी न्यूक्लियोटाइडने हे बनलेलं असतं. तेच क्रोमोझोम, एक नंबरचा जो क्रोमोझोम आहे ना, हा सगळ्यात लांब क्रोमोझोम आहे, हा सगळ्यात लांब गुणसूत्र आहे, जे किती न्यूक्लियोटाइडने बनलेला असतो, 249 कोटी न्यूक्लियोटाइडने बनलेला असतो. म्हणून एक हा सगळ्यात लांब आणि सगळ्यात आखूड 21वा असतो, आलं लक्षात. आणि 22 जोड्या जे असतात याला आपण सोमॅटिक ऑटोझोम्स म्हणतो, का, कारण हे आपल्या शरीरातले इतर गुणधर्म बघत असतात. आणि जी 23वी जे असतात हे आपलं लिंग ठरवत असतात. आणि 23वी लिंग ठरवतात, मुली असेल, फिमेल चाइल्ड असेल तर त्याच्यात 23वी जोडी XX क्रोमोझोम असतो, मेल चाइल्ड असेल तर त्यात 23वी जोडी ही X आणि Y क्रोमोझोम्स बनलेली असते. ओके, नेक्स्ट. दुधाची साय काढण्याच्या प्रक्रियेत कोणते जीवनसत्व गमावले जातात. मिल्क स्किमिंग. आता मिल्क स्किमिंग म्हणजेच काय, फॅट कमी केले जातात, दुधातला जो पण फॅट कंटेंट असतो ना हा कमी केला जातो. आता इथे बघा थोडंसं कॉमन सेन्सचा प्रश्न, म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा विटॅमिन्स वाचतात, बरोबर, तुम्ही ज्या वेळेस विटॅमिन्स वाचतात तर तुम्हाला माहिती आहे विटॅमिन्सचे वर्गीकरण आपण दोन प्रकारे बघतो, एक तर फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि एक वॉटर सोल्युबल विटॅमिन, मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे. आता पाण्यात विरघळणारे तर कोणते आहेत, पूर्ण बी कॉम्प्लेक्स म्हणजे बीचा समूह आणि दुसरा विटॅमिन सी, हे पाण्यात विरघळणारे आहेत. आणि बाकी जे इतर आहे विटॅमिन ए, डी, ई, के, हे सगळे काय आहेत, मेदात विरघळणारे आहेत. आता जेव्हा फॅट काढले जात आहे त्याच्याबरोबर कोणते नष्ट होतील, तर आता इथे तुमचे दोन उत्तरे येऊ शकतात, विटॅमिन ए आणि विटॅमिन डी. ए आणि डी दोघं पण नष्ट होतात, कारण फॅट बरोबर ते जात आहे ना, आणि आपल्याला माहिती आहे की ए डी हे फॅट सोल्युबल आहे, तर त्याच्यामध्ये हे असणार आहे. तर उत्तर तुमचं ए आणि डी बोथ असेल. इथे माझा ऑप्शन तसा दिला गेला नाहीये, पण लक्षात आलं सगळ्यांना, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही वेळेस असा कॉमन सेन्स लावून प्रश्न सोडवायचा, राईट. एसए नोड हे मानवी हृदयातील नैसर्गिक पेसमेकर कोठे उपस्थित असते. आता बघा एसए नोड काय आहे, एसए नोड, आता कमॉन तुम्हाला माहित असतं की आपले जे पण ठोके असतात तयार होतात, ते ठोक्यांची निर्मिती कुठून सुरुवात होते, एसए नोड पासून, आलं लक्षात. येस, तर एसए नोड लॉंग फॉर्म काय एसए नोडचं, सायनोॲट्रियल नोड, काय म्हटलं जातं याला, सायनोॲट्रियल नोड, आलं लक्षात. आणि हा कुठे असतो, उजव्या कर्णिकेमध्ये, राईट ॲट्रियम, कुठे असतो हा, राईट ॲट्रियम मध्ये असतो. कधी ही कर्णिका असेल, आपण अशा चेंबर्स काढतो ना हृदयाचं, वरचे काय असतात कर्णिका, खालचे जवनिका. ॲट्रियम, हे ॲट्रियम आहे वरचे,
दोघं पण, आणि हे काय आहे वेंट्रिकल्स आहेत. तर हे इथे असतं. एसए नोड कुठे असतो? या भागामध्ये. ठीक आहे. दुसरा कोणता नोड असतो अजून? एव्ही नोड पण असतो. येस, एव्ही म्हणजेच काय? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. याला आपण काय म्हणतो? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. हे लक्षात ठेवा हा. येस, हे जे ठोके असतात ना, एस ए नोड कडून एव्ही नोड कडे जातो. लक्षात. येस, तर हे पण कुठे असतं? एव्ही नोड हे लोकेटेड इन द, हा आता इथे तुम्हाला मी सांगते की हे पण उजव्या कर्णिकेमध्येच राहतो, खालच्या बाजूला. फक्त हे खालच्या बाजूला, जिथे कोरोनरी सायनस, कोरोनरी सायनस म्हणजेच हृदयाला रक्त पुरवठा करणारी जी धमनी असते ना, जिथे उघडते ना, त्या भागातच हे स्थित असतं एव्ही नोड. किंवा याला कधी तुम्हाला असं विचारलं ना की कोच ट्रायंगलच्या तिथे, तर हा पण एक शब्द आता लक्षात ठेवायचा. कुठे? कोच ट्रायंगल. हृदयामध्ये एक ट्रायंगल असतो, त्या भागात तुम्हाला एव्ही नोड बघायला मिळेल. ओके, तर हे सगळं कुठे आहे? उजवी कर्णिकामध्ये. क्लिअर सगळ्यांना? यस. आणि बघा, एस ए नोड एव्ही नोड लक्षात आलं, तर हे हृदयाचा ठोका एस ए नोड पासून एव्ही नोड, एव्ही पासून हे कुठे जातं? बंडल ऑफ हिज. कुठे जातात? बंडल ऑफ हिज. आणि बंडल ऑफ हिज हे दोघांच्या दरम्यान, म्हणजे जवनिका आणि कर्णिकांच्या दरम्यान इथे असतात. आणि इथून हे ठोके खाली असे तंतू पसरलेले असतात पूर्ण हृदयभर. त्याला आपण म्हणतो पर्किंजी फायबर. त्याला आपण म्हणतो पर्किंजी फायबर्स. ओके, थोडक्यात मी सांगितले आहे हे, सो लक्षात ठेवणार. येस. आता खालीलपैकी कोणी बॅक्टेरियम शब्दाची निर्मिती केली? बघा, आपल्याला युजली सेल हा शब्द कोणी दिला असं विचारलं जातं, है ना. तर खालीलपैकी कोणी बॅक्टेरियम हा शब्द तयार केला? तर याचं उत्तर काय असणार आहे? क्रिश्चियन गॉटफ्रीड इरेनबर्ग, है ना. येस, हे जेव्हा मायक्रोस्कोप, बघा बॅक्टेरियाचा शोध कोणी लावला? बॅक्टेरियाचा शोध, बॅक्टेरिया हे कोणी सर्वात प्रथम बघितले होते? ते होते लुवॅनहुक. ते कोण होते? लुवॅनहुक. पण त्या जंतूंना बॅक्टेरियम हा शब्द कोणी दिला होता? क्रिश्चियन गॉटफ्रीड इरेनबर्ग. आलं लक्षात? यांनी जे इरेनबर्ग होते ना, यांनी या जंतूंना बघून हे समजा, यांनी ना इरेनबर्ग हे मायक्रोस्कोप खाली जेव्हा बघत होते बॅक्टेरिया, तर यांना कशी रचना दिसली? अशा प्रकारचे जीवाणू दिसले असेल, रॉड शेप. कोणत्या आकाराचे? रॉड शेप, अशा रॉड आकाराचे अशा प्रकारचे जीवाणू दिसले. आणि यांनी ग्रीक शब्द, आता असे स्टिक सारखं काठी सारखी रचना दिसते ना, तर ग्रीक मध्ये अशा रॉडला काय शब्द वापरला जातो? बॅक्टेरी. काय शब्द वापरला जातो? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे स्टिक, एक काठी सारखी रचना. का? कारण की त्यांनी जो बॅक्टेरिया बघितला असेल ना, तो बॅसिलस बॅक्टेरिया असेल. बॅसिलस म्हणजेच काय? ज्याचा आकार कसा असतो? रॉड शेप. आणि याच्यावरनं शब्द तयार झाला बॅक्टेरियम. काय शब्द तयार झाला? बॅक्टेरियम. कळालं? मी खूप हिस्ट्री तुम्हाला सांगून दिली आहे आता. ओके, चलो. सो लुवॅनहुक यांनी शोध लावला बॅक्टेरियाचा, पण शब्द कोणी दिला? बॅक्टेरियम, क्रिश्चियन गॉटफ्रीड इरेनबर्ग. ओके, चलो नेक्स्ट. आता कीटकभक्षी वनस्पतीबद्दल विचार करा व योग्य विधान निवडा. सी, कीटकभक्षी कोणत्या वनस्पती आहे? त्या ऑलरेडी मी पहिल्या क्वेश्चनला तुम्हाला लिस्ट दिली आहे. आता विचार करा व योग्य विधान निवडा. या वनस्पती चिखलाच्या ठिकाणी जास्त आढळतात. यस, कीटकभक्षी वनस्पती कुठे जास्त बघायला मिळेल तुम्हाला? दलदलीच्या ठिकाणी, चिखलाच्या ठिकाणी, किनारी भागात. का? कारण की चिखलांच्या भागात, दलदलीच्या मृदेमध्ये नायट्रोजनची कमतरता असते. लक्षात, हे नायट्रोजन कमतरता असल्यामुळे हे वनस्पती काय करतात? ही नायट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे कीटकांना खातात. ओके, सो बघा, अ बरोबर आहे. लहान किड्यांना खाऊन त्या गंधकाची कमतरता पूर्ण करतात. गंधकाची करतात का? नाही. कोणाची? नायट्रोजनची करतात पूर्ण. ठीक आहे, म्हणून ब हे चुकीचं आहे. ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतीपासून होमिओपॅथिक औषध तयार केला जातो. यस, ड्रॉसेरा ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे आणि याचा वापर होमिओपॅथिक औषध पण तयार, जे होमिओपॅथिक डॉक्टर असेल माहिती असेल, ड्रॉसेरा एक ड्रग आहे, रेस्पिरेटरी प्रॉब्लेमसाठी दिलं जातं. तर हे पण बरोबर आहे. तर अ आणि क हे योग्य आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. सी, खालीलपैकी विसंगत पर्याय निवडा. विसंगत, ऑड मॅन आउट. आता काय विसंगत वाटते तुम्हाला इथे? सी, फीमर म्हणजेच मांडीचा, है ना, जो आपण म्हणतो ना सगळ्यात लांब आणि स्ट्रॉंग बोन, फीमर मांडीचा हाड. टार्सल्स आपले बोट,
बोट जे असतात ना, पायाचे बोट, पायाचे जे बोट आहेत ना त्याचे जे असतात त्याला आपण म्हणतो टार्सस. पाय, फूट. बोट फॅलेंजेस म्हणतो, पण जे आपला पंजा असतो ना, पंजेच्या भागात तुम्हाला टार्सस बघायला मिळेल, पायाच्या पंजात. पटेला, वाटी, गुडघ्याची वाटी, पटेला. आणि कार्पल्स, कार्पल्स हे तुमच्या हातात इथे बघायला मिळतात, कार्पल्स है ना. येस, सो कार्पल्स हे हाताचे आहेत ना आहे. बाकी तिघ काय होतं, लोअर लिम्बचे, पायाचे, हे हाताचे आहे, म्हणून ऑड मॅन आउट. ऑप्शन 4 इज द आन्सर. बिकॉज हे अप्पर एक्स्ट्रीमिटी, अप्पर लिम्बचे आहेत, बाकी 3 हे लोअर लिम्बचे होते. ठीक आहे. सो नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हा, पेशीतील कोणता घटक प्रथिन संश्लेषणचे कार्य करते? व्हेरी सिंपल क्वेश्चन, बरोबर की नाही. की पेशी, आपली जी पण पेशी असते, आता बघा प्रथिन, प्रोटीन सिंथेसिस कोण करतं? रायबोझोम्स, हो की नाही. रायबोझोम्स प्रथिन संश्लेषणचं काम करतं. आणि रायबोझोम्स तुम्हाला दृश्यकेंद्री आणि आदिकेंद्री दोघं पेशींमध्ये बघायला मिळतं. हा अंगक आदिकेंद्री म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक, आणि दृश्यकेंद्री युकॅरियोटिक. दोघं पेशींमध्ये रायबोझोम्स आहेत ना. येस, हो की नाही. युकॅरियोटिक. आणि लक्षात ठेवा, पेशीचं सगळ्यात छोटा, आपल्या पेशीमधला सगळ्यात छोटा अंगक, स्मॉलेस्ट ऑर्गेनल कोणता आहे, तर दॅट इज रायबोझोम. प्रोकॅरियोटिक मध्ये यांचा आकार असतो 70s चा, 70 स्वेडबर्ग युनिटचा. आणि दृश्यकेंद्रीमध्ये यांचा आकार असतो 80 स्वेडबर्ग युनिटचा. किती? 80. ओके, रायबोझोम्स. आणि बघा, रायबोझोम्स हे अंतर्द्रव्य जलिकेवर पण असतं ना, खडबडीत अंतर्द्रव्य जलिका. खडबडीत याच्याचमुळे कारण त्याच्यावर रायबोझोम्स चिटकलेली असतात, है ना, म्हणून ते प्रथिनचं संश्लेषण करतात. ठीक आहे. तंतुकणिकेला आपण काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल, ऊर्जा केंद्र. का? कारण इथेच एटीपी तयार होत असते, ऊर्जा तयार होत असते. लायकेरिकाला काय आपण म्हणतो? सुसाइडल बॅग, है ना. डिमॉलिशन स्क्वॉड पण म्हटलं जातं, उद्ध्वस्त करणारा पथक. लक्षात. येस. आणि गोल्गी संकुल हे काय आहे? हे प्रोटीनला एक पॅक करतो आणि एक नवीन प्रोटीनच्या स्वरूपात तयार करत असतो, गोल्गी संकुल. ओके. नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागाला रक्त पुरवठा होत नाही? सी, शरीराच्या आपल्या कोणत्या भागाला रक्त पुरवठा होत नाही? काय वाटतं तुम्हाला? कॉर्निया. कॉर्निया हा कोणत्या, आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाचा भाग आहे? डोळे, आईज. आपल्या डोळेचा जो भाग दिसतो ना, हे काय आहे तुमचं बाहेर जो दिसतो, दॅट इज कॉर्निया. आणि याला ऑक्सिजन, बघा, रक्ताचा पुरवठा कशासाठी केला जातो? सगळे हे पाठवणार, मेन त्याचं काय असतं? ऑक्सिजनचा पुरवठा करणं, है ना. पण हा कॉर्निया डायरेक्ट वातावरणाशी त्याचा संपर्क असल्यामुळे तो डायरेक्ट तिथूनच ऑक्सिजन घेत असतो, त्याच्यामुळे याला रक्त पुरवठा होत नाही, कॉर्निया. सी, इम्पॉर्टंट. नेक्स्ट, आता 40 क्वेश्चन्स आज आपण करूया, तर 38वा क्वेश्चन आहे हा. येस. आता रासायनिक नाव आणि व्यावहारिक नाव दिली आहेत. आता जरा केमिस्ट्री फिजिक्सचे क्वेश्चन सुरू होतील. येस, तर रासायनिक नाव फेरस सल्फेट. फेरस सल्फेट म्हणजेच काय? ग्रीन विट्रियॉल, है ना. कॉपर सल्फेट, ब्ल्यू विट्रियॉल. याचे फॉर्म्युले मला सांगा बरं. याचे फॉर्म्युले मला सांगा, मी उद्या याच्यावर अजून क्वेश्चन तुम्हाला सांगेल की याच्यावर कसे अजून क्वेश्चन येऊ शकतात, हो की नाही. येस, कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस, है ना, प्लॅस्टर ऑफ पॅरिस. इथे एक पॉइंट लक्षात ठेवायचं तुम्ही सगळ्यांनी, की कॅल्शियम सल्फेट जो आहे ना, याला आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस पण म्हणतो. आणि ह्याच म्हणजेच काय? कॅल्शियम सल्फेट म्हणजेच काय? जिप्सम. जे मृदा जी असते ना, मृदेच भूसुधारक म्हणून वापरलं जातं, खारवट जमिनीवर टाकलं जातं. पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट. अल्युमिनियम सल्फेट म्हणजे तुमची तुरटी, ॲलम, तुरटी. आणि क्लोराइड ऑफ लाईम हे ब्लिचिंग, विरंजक चूर्ण, ब्लिचिंग पावडर, हो की नाही. मग याच्यावरून तुमचं उत्तर काय येते बघा. ऑप्शन 2 इज द आन्सर, है ना. हे केअरफुली बघा बरं का. इथे फक्त मी तुम्हाला एक सांगणार आहे, जे पण तुरटी आहे ना, तुरटीचा फॉर्म्युला काय आहे, बाकीचं तुम्ही मला अभ्यास करून यायचं, उद्या याच्यावर मी अजून घेईल. तुरटीचा फॉर्म्युला काय आहे? आता पोटॅशियम अल्युमिनियम ना, KAl SO4 2
आणि 12H2O. 12H2O बघा, क्रिस्टलाइन ऑफ वॉटर किती आहे याच्याकडे, 12H2O. क्रिस्टलाइन ऑफ वॉटर काय असतं, क्रिस्टल्स मध्ये जेव्हा पाण्याचे मॉलिक्युल्स असतील याला आपण म्हणतो क्रिस्टलाइन ऑफ वॉटर. तर याच्याकडे मॉलिक्युल्स केवढे आहेत क्रिस्टलाइन ऑफ वॉटर, 12H2O. तो दिस इज फॉर्म्युला ऑफ तुर्टी. नेक्स्ट, खालील अयोग्य विधान निवडा. अयोग्य, ठीक आहे. लोखंडाचे गंजणे म्हणजे हवा व ओलावा यांच्याशी अभिक्रिया होऊन तयार झालेले फेरिक ऑक्साईड आणि फेरिक हायड्रो ऑक्साईडचे मिश्रण होय. येस आहे ना. जेव्हा लोखंड तुम्ही वातावरणामध्ये उघडं ठेवतात आणि त्याच्यावर आर्द्रता याची वातावरणाची प्रक्रिया होऊन ते गंजतं ना, आणि गंजतं म्हणजेच काय, फेरिक ऑक्साईड आणि फेरिक डायहायड्रोक्साईड हे तयार होतं, एक पावडर फॉर्म तयार बघते. गंजणे टाळण्यासाठी लोखंडाचे गॅल्वनायझेशन करतात. येस, गॅल्वनायझेशन केली जाते लोखंडावर गंजणं. गॅल्वनायझेशन प्रक्रिया म्हणजेच काय की लोखंडावर जस्त 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 म्हणजेच काय, झिंक चा लेप लावला जातो आणि या प्रक्रियेला आपण म्हणतो गॅल्वनायझेशन. तर गॅल्वनायझेशन साठी लोखंड किंवा पोलादावर जस्त धातूचे विलेपन करतात. येस, जस्त म्हणजेच झिंकचा कोटिंग केली जाते, त्याच्यामुळे आपलं लोखंड गंजत नाही. तर हे तिघं विधान आतापर्यंत तर बरोबर आले. आता चौथा, झोतभट्टीमध्ये शुद्धीकरणातून लोखंड मिळवण्यासाठी बेअर पद्धतीचा वापर करतात नाही. बघा, शुद्धीकरण लोखंड मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते, स्मेल्टिंग. कोणती प्रक्रिया असते किंवा त्याला या प्रक्रियेला काय म्हणतात, स्मेल्टिंग म्हणतात, लोखंड काढण्यासाठी. पण बेअर्स प्रोसेस ही ना बॉक्साईट मधनं शुद्ध करून त्याच्यातनं काय काढतो आपण, ॲल्युमिनियम. तर बॉक्साईट मधनं ॲल्युमिनियम काढण्यासाठी किंवा बॉक्स याचं शुद्धीकरण करण्यासाठी ही बेअर्स प्रोसेस वापरली जाते. कोणती, बेअर्स. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं की नाही. येस, ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. आणि आजचा आपला नेक्स्ट क्वेश्चन, रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियकारांच्या म्हणजे रिएक्टंट, जे पण रासायनिक अभिक्रिया होत असताना जे पण पदार्थ रिएक्टंट म्हणून काम करत आहे त्याच्या कणाचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा वेग कसा असेल. जेवढं जे पण रिएक्टंट आपण म्हणतो ना, रिएक्टंट आणि त्यातनं रिएक्शन होऊन अभिक्रिया होऊन प्रोडक्ट तयार होत असतात. तर रिएक्टंट जे असतात या कणांचा आकार जेवढा सूक्ष्म असेल ना तेवढी अभिक्रियेचा वेग कसा असतो, जास्त असतो. अभिक्रियेचा वेग कसा असतो, जास्त असतो. ओके. सो आज आपण एवढेच प्रश्न घेऊयात. उद्या फायनल आणि शेवटचा सेशन असेल, लास्ट. त्याच्यामध्ये जास्त आपण केमिस्ट्री आणि फिजिक्स कंप्लीट करणार आहोत. थोडेफार बायोचे क्वेश्चन्स मी घेईन. ठीक आहे. तर उद्याचे अजून 41 प्रश्न आपण कंप्लीट करणार आहोत. येस. सो थँक्यू सो मच. नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे जे कोर्सेस येतील ते पण बघा. अजून मी एक पण कोर्स लॉन्च केलेला नाहीये, पण आता होईलच लॉन्च. ओके. सो थँक्यू सो मच. आणि काय तुमचे सजेशन्स असतील, काय असेल की मॅम हा टॉपिक कंप्लीट करा, तर मला नक्की कळवा. ओके. चलो मग थँक्यू.